राज्यातल्या लेकी कधी सुरक्षित होणार असा सवाल उपस्थित झालाय आणि याचं कारण ठरली आहे नागपूरमधली ही घटना। नागपूरमध्ये एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला 30 तास डांबून ठेवण्यात आलं। या मुलीवर नराधमानं वारंवार लैंगिक अत्याचार केले, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी निर्मय उर्फ आकाश माधव पाखरे या आरोपीला अटक केली आहे। तो मूळचा ठाण्यातला आहे, पण नागपुरात तो बीबीएचं शिक्षण घेतोय। ठाण्यातल्या एका डॉक्टरचा तो मुलगा असल्याचं समोर येत आहे। डार्क नेटचा वापर करून या नराधमानं बनावट इन्स्टा अकाउंट उघडून सोशल मीडियावर मुलीला आक्षेपार्ह मेसेज पाठवले। त्यानंतर तिचं इन्स्टा अकाउंट हॅक करून तिला ब्लॅकमेलिंग सुरू केलं। दिघोरी भागात तिला भेटायला बोलवून एका खोलीत डांबलं आणि त्यानंतर तिला ओलीस ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केले। तिच्या शरीरावर 20हून अधिक गंभीर जखमा आढळल्यात। दरम्यान मुलीनं पालकांना मी सुरक्षित आहे असा मेसेज पाठवल्यावर लोकेशन ट्रेस झालं आणि त्यावेळी आरोपीनं ऑनलाईन जेवण मागवल्यावर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयसह थेट घटनास्थळी धडक मारली आणि मुलीची सुटका केली। दरम्यान आता तो तपासात सहकार्य करत नसल्याचंही समोर आलंय। आरोपी मोबाईलचा पासवर्ड देत नाहीये। एवढंच नाही तर प्रकृतीचं कारण देत आरोपी रुग्णालयात दाखल झालाय। पोलिसांना घटनेच्या दिवशी तिथून 3 धारदार चाकू, बेल्ट, गुंगी आणण्याच्या गोळ्या, लैंगिक क्षमता वाढवणारी औषधं, टेप, चिकटवण्याची टेप, हातमोजे आणि इतर काही धारदार वस्तूही सापडलेल्या होत्या। मुकेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, जो एक अपहरण, हत्येचा प्रयत्न आणि लैंगिक छळ अल्पवयीन मुलीसंदर्भात जी घटना घडली, सध्या आरोपी तपासामध्ये सहकार्य करत आहे का? काय अडचणी तो पोलिसांसमोर उभी करत आहे? सध्या सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे तो आम्हाला सहकार्य करत नाही आहे, मोबाईलचे पासवर्ड सांगत नाही आहे, व्यवस्थित कुठलीच माहिती देत नाही आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच अडचणींना आम्हाला समोर जावं लागत आहे। परंतु आम्ही सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक टीम, इतर सगळ्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्यांची आम्ही मदत घेत आहोत। त्याचा जो मोबाईल आहे ज्याचा तो पासवर्ड देत नाही आहे, कुठंतरी त्या मोबाईलमध्ये या प्रकरणाशी संबंधित पुरावे असू शकतात आणि म्हणून तो सहकार्य करत नसावा? बरोबर आहे, हो। मग त्याच्याजवळचा जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये या प्रकरणाशी संदर्भातील भरपूर पुरावे आपल्याला मिळू शकतात। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिलेत असं पालकमंत्री बावनकुळेंनी म्हटलंय। मी नक्की या प्रकरणामध्ये लक्ष टाकून दोषीवर कडक कारवाई करण्याच्या जे काही बाबी आहेत, सोमवारी मी तसं पोलीस आयुक्तालयात आहे आणि यावर मी चर्चा करणार आहे आणि पोलीस आयुक्तालयामध्ये आपल्या एकंदरीत नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधाने चर्चा करणार आहे आणि फ्युचरमध्ये अशा घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे, ती आम्ही घेऊ।